कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, पारू, तू आज पुन्हा एकदा माझ्यावर उपकार केलेस। आदित्य माझ्यासाठी काय आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही। आदित्यचा जीव वाचवलास म्हणजे तू माझाच जीव वाचवलास। देवी आई, मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे आणि आयुष्यभर मी माझं कर्तव्य पाळीन। जा, आराम कर, थकली असशील ना? सवय आलेच। वहिनी, मी काय म्हणत होते, पारू बघा ना बिचारी, म्हणजे बघा ना कुठलीही सिच्युएशन असू दे पोरगी अशी हजर असते हो। म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येऊ दे पारू हजर है ना। खूप कौतुक वाटतं मला। आता तुम्ही सांगितलेलं का आदित्य सोबत जायला तिला? तुम्हीच सांगितलं असणार। खरंच आज पारू आदित्य सोबत कशी काय गेली होती? काय झालं वहिनी, तिने परवानगी घेतली होती ना तुमची? म्हणजे तुमची परवानगी असल्याशिवाय जाणार नाही ती, बरोबर आहे ना? नाही। काय काय म्हणालात तुम्ही? नाही 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 म्हणालात का? हे मला ऐकू नाही आलं। बापरे, म्हणजे तिने तुमची म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांची परवानगी नाही घेतली, तशीच गेली? बापरे, म्हणजे शेवटी हिने तिच्याच मनाचं खरं केलं। नाही, मला काय वाटतं वहिनी, ऐका ना, मी कसा विचार करते, जर पारू आदित्य सोबत गेलीच नसती तर आदित्य त्या गुंडांच्या मागे गेला नसता। म्हणजे हे जे काही घडलं ते काहीच घडलं नसतं। वहिनी, तुम्हाला सत्य दिसत नाहीये का डोळ्यांनी? मला तर असं वाटतंय की या सगळ्या घटनेला कारणीभूत ही पारूच आहे। पटतं ना? प्रत्येक वेळी या पारूची मिजाज मी खपवून घेणार नाही। मला फार दिमाखात म्हणालेली, मी तुमचं इथून पुढे काहीही ऐकणार नाही। आता तुम्हीच बघा, या घरात ती अजून किती दिवस राहते। आता तिला कळेल ही दामिनी काय आहे आणि किती हुशार आहे। काय म्हणतात मला? मी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।